नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। मुळशीत आज सहकार, शेतकरी व अध्यात्म या विषयावर प्रवचनाचे आयोजन। पौंड तालुका मुळशी येथे आज संध्याकाळी 6 वाजता पीडीसीसी बँकेच्या सभागृहात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष व साहित्य, कलारसिक, लेखक, शेतकऱ्यांचे नेते, गोरगरिबांचे कैवारी, अभ्यासू नेते असे बहारदार व्यक्तिमत्व माननीय सुनील भाऊ चांदेरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुळशी तालुक्यासह परिसरातील शेतकऱ्यांसाठी कीर्तन, केसरी, चंद्रकांत महाराज वांजळे यांचे सहकार, शेतकरी व अध्यात्म या विषयावर प्रवचनाचे आयोजन करण्यात आले असून यासाठी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भोर राजगड मुळशीचे आमदार शंकरभाऊ मांडेकर हे उपस्थित राहणार असून यावेळी चांदेरे यांचा सत्कार शेतकऱ्यांच्या वतीने पीडीसीसी बँकेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर दिगंबर दुर्गाडे सरांच्या हस्ते करण्यात येणार आहे। यावेळी पीडीसीसी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई साहेब, सहाय्यक निबंधक मुळशी माननीय सुनील धायगुडे साहेब यांच्यासह दिग्गजांची उपस्थिती राहणार आहे, अशी माहिती पीडीसीसी बँकेचे मुळशी तालुका विभागीय अधिकारी सुरेश नांगरे साहेब यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली असून याचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन देखील त्यांनी केले आहे। मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी अडचणी सोडवण्यासाठी चांदेरे यांच्या रूपाने आपल्या हक्काचा प्रतिनिधी मिळाला असून सर्वसामान्य तळागाळातील शेतकरी आपली समस्या घेऊन दर मंगळवारी पौंडी येथील बँकेच्या कार्यालयात येतात। यावेळी स्वतः चांदेरे साहेब हे तात्काळ समस्या सोडवण्यासाठी संबंधित बँकेच्या कर्मचाऱ्याला फोन लावून आदेश काम मार्गी लावण्याचा आदेश देतात व काम मार्गी लावले की नाही त्याचा रिप्लाय देण्यासही सांगतात। यामुळे अनेक शेतकरी समाधानी होऊन आपले काम झाल्याचा आनंद चेहऱ्यावर घेऊन परत घरी जातात असा अनेकांचा अनुभव आहे। तसेच गेल्या 3 वर्षापासून पीडीसीसी बँकेचे उपाध्यक्ष झाल्यापासून चांदेरे हे नेहमीच नवनवीन उपक्रम राबवत असतात। यामध्ये शेतकऱ्यांशी अभ्यास, सहल असो वा शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या विषयावर शेतीतील तज्ज्ञांचे मार्गदर्शन, तसेच विविध व्यवसायासाठी बँकेच्या माध्यमातून वेगवेगळ्या लहान मोठ्या उद्योगांसाठी कर्ज मंजुरी असो, तसेच सावकाराच्या तावडीतून शेतकऱ्याची सुटका व्हावी यासाठी बळीराजासारखी एक नाविन्यपूर्ण योजना त्यांच्याच कालावधीत बँकेने आणली असून याच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचे कर्ज मुळशी तालुक्यात वाटप झाले आहे। याचा शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा होत असल्याची माहिती मुळशी तालुक्यातील सर्वात मोठ्या मसवेश्वर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन भाऊसाहेब मरगळे यांनी सांगितले। मुळशी प्रतिनिधी मलिक कोकरे। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर करा।